तू झालास मुक समाजाचा नायक या कवितेचा अभ्यास करूयात। या कवितेचे कवी आहेत ज.वी. पवार। यांचं संपूर्ण नाव जयराम विठ्ठल पवार। यांचा परिचय पाहूयात। कवी, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, दलित पॅन्थर व सम्यक क्रांती या संघटनांचे प्रवर्तक, चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रातून, नियतकालिकातून सातत्याने लेखन, विद्रोही व धम्मलिपी या नियतकालिकांचे संपादक, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक। त्यांची जवळपास 30 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात। प्रस्तुत कविता नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यावर जो सत्याग्रह केला त्याला 50 वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिली आहे। डॉक्टर आंबेडकरांनी सर्व हारा समाजामध्ये जागृती करून परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचितांच्या पिढीला आत्मविश्वास दिला व त्यांना मानाने जगण्याचे बळ दिले। अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेत वर्णिलेली आहे। तसेच 50 वर्षानंतरची परिस्थिती सुद्धा त्यांनी कथन केलेली आहे। प्रथम आपण कविता ऐकूयात। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास। तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत। तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर। युद्धात जवानांना उभे करावे तसे, तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत। तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात। तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली। आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय। चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय। मुलांनो, कवितेचा भावार्थ पाहूयात। तत्पूर्वी तू झालास मुक समाजाचा नायक। तू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नायक म्हणजे नेता, पुढे घेऊन जाणारा, मार्गदर्शन करणारा। मुक म्हणजे न बोलणारा। मुक समाज म्हणजे वंचित समाज। चवदार तळ्याबद्दल मी थोडंसं सांगते। 1927 साली महाड येथील चवदार तळ्याकाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह सत्याग्रह करून दलित बांधवांकरता ते तळे खुले करून दिले। मुलांनो, इथे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुक समाजाला घेऊन चवदार तळ्याच्या काठावर उभे असलेले दिसत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्यातील पाणी हातात घेतलेलं आहे। हेच शिल्प तयार केलेलं आहे। शिल्पाच्या माध्यमातून आपल्याला हा प्रसंग पाहता येतो आहे। चवदार तळ आपल्याला इथे दिसत आहे। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। तू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सूर्यफुले म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक। सूर्य ज्या दिशेला असतो त्या दिशेला मुख वळवणारी फुलं। मळवाट म्हणजे बुरसटलेल्या विचारांची पारंपरिक वाट। खाच खळगे म्हणजे अडीअडचणी, संकटे। स्वागत करणे म्हणजे आदराने एखाद्या व्यक्तीला बोलावणे। मुलांनो, कवितेमध्ये वर्णव्यवस्थेच्या क्रूर दुष्ट चक्रात खितपत पडलेल्या शोषित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला। या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कवितेत
कवींनी महानायकाला अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळी कवी म्हणतात की तू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तू नव्या वाटेवर जायला निघालास तेव्हा तुझ्या आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य होतं. तेथे अजून सूर्य उगवलाच नव्हता. म्हणजे पीडित शोषित समाज अज्ञानात अंधारातच खितपत पडला होता. त्यांना स्वत्वाची जाणीव कोणी करूनच दिली नव्हती. सूर्यफुलांनी समाजाने पाठ फिरवली होती. तू नेहमीच्याच मळलेल्या वाटेने जाण्यास नकार दिलास. जी काही पारंपरिक बुरसटलेल्या विचारांची वाट होती त्या वाटेने तू जाण्यास नकार दिलास. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या सामाजिक रूढी परंपरांना विरोध केलास. तेव्हा प्रतिकूल परिस्थितीला तुला सामोरं जावं लागलं. प्रत्येक वेळी तुला खाचखळग्यांचा, अडीअडचणींचा, संकटांचा सामना करावा लागला. या अडीअडचणींनी, संकटांनी तुझं आदराने जणू काही स्वागतच केलं, पण तू कशालाही घाबरला नाहीस. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे. बहिष्कृत म्हणजे वाईट टाकणे आणि बहिष्कृत भारत हा शब्द कवितेत वंचित शोषित बांधवांकरता वापरलेला आहे. परंतु आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या नावाच्या वृत्तपत्रातून अस्पृश्यांवरील अन्यायावर टीकेची झोड उठवलेली होती. मूकनायक येथे हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी कवीने वापरलेला आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचं आपलं कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक नावाचं पाक्षिक काढलेलं होतं. कवी पुढे म्हणतात, अशी बिकट विषम परिस्थिती होती, मात्र या परिस्थितीला तू घाबरला नाहीस. या परिस्थितीचा तू बाऊ सुद्धा केला नाहीस, तर तू त्यावरच स्वार झालास. त्या परिस्थितीवर मात केलीस आणि नवा क्रांतिकारी इतिहास घडवलास. कित्येक वर्ष जो समाज मूक बनून वाट्याला आलेले जिने निमूट सहन करत होता, त्यांचा नेता तू बनलास. या डावलल्या गेलेल्या समाजाची जणू तू वाचा बनलास, तू आवाज बनलास. त्यांचं दुःख तू मांडलंस आणि तूच हा बहिष्कृत केला गेलेला, वाळीत टाकला गेलेला समाज जागा केलास. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव तू त्यांना करून दिलीस आणि हे जास्त महत्त्वाचं होतं. पुढील पंक्ती पाहूयात. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे अगदी तसे. रणशिंग फुंकणे म्हणजे युद्धाला तयार असल्याचा इशारा देणे. युद्ध सुरू करण्यापूर्वी एक शिंग फुंकतात आणि ते शिंग फुंकल्यानंतर आम्ही युद्धाला तयार आहोत असा इशारा दिला जातो. अगाध म्हणजे अमर्याद. गुलाम म्हणजे दलित समाज. बेड्या म्हणजे साखळ्या. पायातल्या बेड्या तोडणे म्हणजे स्वतंत्र होणे. मुलांनो, या पंक्तींचा अर्थ पाहूयात. तुझ्या अमर्याद ज्ञानाच्या बळावर, विद्वत्तेच्या पुंजीवर तू अन्यायाविरुद्ध आवाज उठवलास. कित्येक वर्ष गुलामगिरीचे जिने जगणाऱ्या बांधवांच्या पायातील दास्यत्वाच्या बेड्या, साखळ्या तू तोडल्यास आणि या आत्मजागृती झालेल्या बांधवांना तू चवदार तळ्याच्या सत्याग्रहाकरता एकत्र केलंस. युद्धात ज्याप्रमाणे सैनिकांना शत्रूविरुद्ध लढण्यासाठी उभे करतात, अगदी त्याप्रमाणे अन्याय अपमानाचं जिनं लाभलेल्या या हीन दीन लाचार बनवल्या गेलेल्या निद्रिस्त बांधवांना तू अन्यायाविरुद्ध बंड पुकारायला सज्ज केलंस, तयार केलंस. पुढील पंक्ती पाहूयात. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. महाकाव्य म्हणजे भारतीय सांस्कृतिक मूल्य दर्शवणारी प्राचीन काव्य. गळून पडणे म्हणजे निखळून पडणे. संगिनी म्हणजे बंदुकीचं धारधार टोक. डरकाळी म्हणजे जोराचा आवाज देणे. हादरली म्हणजे थरथरली. डचमळली म्हणजे डळमळीत झाली.
तुझ्या शब्दांना महाकाव्यापेक्षाही तेज प्राप्त झालं. तू उभारलेल्या या संघर्षात काठ्यांनाही संगिनी तळपत्या शस्त्रांचा धारदारपणा प्राप्त झाला. समाजातल्या सामान्य माणसालाही स्वतःतील असामान्य सामर्थ्याचा प्रत्यय आला. तुझ्या सामर्थ्यशाली आवाजाने सारा आसमंत घाबरून गेला. धरणी हादरली आणि पाहता पाहता तुझ्या हाकेपायी चवदार तळ्याच्या लढ्याकरता सारा जनसागर पेटून उठला. या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वणवा सर्वत्र पसरला. पाण्यालाही आग लागली. म्हणजेच अन्याय जुलूम सहन करणाऱ्या थंड रक्तातही अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी आग निर्माण झाली. पुढील पंक्ती पाहूयात. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. सूर्यफुलं म्हणजे ही आजची तरुण पिढी. ध्यास घेतायत म्हणजे एखाद्या गोष्टीची ओढ लागलेली आहे. बिगुल हे एक वाजवण्याचं वाद्य आहे. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. आज 50 वर्षानंतरही सूर्यफुले म्हणजेच तरुण पिढी तुझाच ध्यास घेत आहे. तुझ्या खंबीर व संघर्षमय नेतृत्वाची वाट पाहत आहे. युद्ध करण्यासाठी सज्ज असण्याची ग्वाही देत तुझ्या नेतृत्वाची आस धरत प्रतीक्षा करत आहे. एकेकाळी चवदार तळ्याचे तापलेले पाणी तेही आता थंड झालं आहे. तुझ्या विचारांनी भारून समाजात त्या काळी केलेल्या संघर्षाची ज्योत आता मंद झाली असली तरी क्रांतीची संघर्षाची आजही गरज आहे आणि त्यासाठी सर्वजण तुझा ध्यास घेत आहेत, वाट पाहत आहेत, असं इथे कवींनी म्हटलेलं आहे. क्षणोक्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजची तरुण पिढी आठवण करत आहे. मुलांनो, या कवितेमध्ये अज्ञान, दारिद्र्य, जातीयता यांच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले. त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला, प्रखर आत्मविश्वास दिला. या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली.